या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा देवीत भगवान शिवशंकराचा अवतार. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये खंडोबा देवाची 6 स्थानं आहेत आणि कर्नाटकमध्ये 5 स्थानं आहेत. अशी एकूण स्थानं 11 आहेत मल्हारी मार्तंडात. आणि आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं स्थान खंडोबा देवाचं म्हणजे जेजुरीचा खंडोबा म्हणजे जुने कडे पठार. आणि या महाराष्ट्रामधलं दुसरं स्थान खंडोबा देवाचं म्हणजे पालीचा खंडोबा. ही जी 2 स्थान आहेत ही स्वयंभू आहेत की कैलासावरून प्रत्यक्षात देवादेव महादेव आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भक्ताला दर्शन देण्यासाठी त्या ठिकाणी आले. स्वयंभू स्वरूपात स्वयंभू शिवलिंग आहेत दोन्ही ठिकाणी. मित्रांनो, खंडोबा देवाला मानणारे लाखो भक्त आहेत आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पालीच्या खंडोबाची रहस्यमय अशी माहिती जाणणार आहोत. कारण पाली या ठिकाणी कैलासावरून महादेव आणि माता पार्वती त्या ठिकाणी आपल्या भक्ताला दर्शन द्यायला आल्या होत्या आणि त्याच ठिकाणी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी राहिल्या भक्ताच्या इच्छेनुसार. आजही मित्रांनो, पाली या ठिकाणी जी यात्रा भरते ती यात्रा म्हणजे जेजुरीचा खंडोबा म्हाळसा देवी यांचा विवाह सोहळा पौष पौर्णिमेला त्या ठिकाणी असतो. लाखो लोक येतात. आणि हा विवाह पालीलाच का बरं झाला अशी रहस्यमय अनेक माहिती आज आपण जाणणार आहोत. देव आणि भक्त नातं असतं तरी कसं की एका भक्ताच्या भक्तीनं कैलास हादरला होता. कैलासाचं भगवंताचं सिंहासन हलू लागलं होतं भक्तीच्या ताकदीनं. आणि देवालाही कैलासवरून पालीला यावं लागलं होतं महादेवांना. सुंदर अशी कथा आहे. तुमचं कुलदैवत आहे ना खंडोबा देव? मग आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका. मल्हारी मार्तंडाची थाप आणि माता पार्वतीची म्हणजेच म्हाळसा देवीची बाणाई मातेची थाप आपल्या पाठीवरती नक्की राहील. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट आम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट जरूर द्या आम्हाला. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, पाली हे स्थान सातारा जिल्ह्यात येतं. कराड तालुका आणि या कराडमध्ये तारळा नदी आहे बघा. याच नदीच्या काठ्यावरती पाल पिंबर नावाचं गाव आणि या गावामध्ये भव्य असं मल्हारी मार्तंडाचं मंदिर आहे. अतिशय भव्य दगडी बांधकाम. मित्रांनो, ही भूमी इतकी पवित्र आहे की प्रत्यक्षात कैलासावरून या ठिकाणी महादेव आल्यात. आणि एवढंच नाही, तुम्ही पालीला गेला असताल तर पाहिलं असेल की पालीच्या देवाच्या समोर असलेलं ते कासव मोठं आणि या कासवाच्या शेजारी संपूर्ण हे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी 3 दिवस होते बघा मुक्कामाला पाली या गावात. पुढे हा या ठिकाणी उल्लेख येणार आहे. अशी भूमी आहे छत्रपतींच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी. आता देव या ठिकाणी कसे प्रकट झाले, मल्हारी मार्तंड कसे प्रकट झाले, सुंदर कथा आहे. तर मित्रांनो, देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं बघा की देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत. भक्ती जर मनापासून केली ना तर देव तुमच्यावर कुठेही यायला तयार आहे बघा. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पाली आहे बघा. तर मित्रांनो, पाली या गावामध्ये पालाई नावाची एक गवळण राहत होती. आता गवळण म्हटलं, गवळी म्हटलं की आला दुधाचा धंदा. त्यांच्याकडे भरपूर गाई म्हशी होत्या आणि या गायीपासून मिळणारं दूध आणि या दुधापासून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. ही पालाई गवळण आपल्या गायींना चारण्यासाठी डोंगरावर घेऊन जात बघा. आणि पूर्वेला समनागीर नावाचा पर्वत होता डोंगर. आणि त्या डोंगरावरती पालाई गायी आपल्या गायांना घेऊन जायची, सोडून द्यायची चारायला त्या ठिकाणी. आणि त्या उंच असणाऱ्या डोंगरावरती एक महादेवांचं छोटंसं मंदिर होतं. पालाई आपल्या गायांना सोडून द्यायची आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांची भक्ती करत बसायची. तासन तास ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप चालत होता पालाईचा. हा नियम दररोजचा होता. दररोज त्या डोंगरावरती पालाई जायची, गायांना त्या ठिकाणी चरायला सोडायचं आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन आपलं जप करत बसायचं. गाया आजूबाजूनी चरायच्या. दिवसा मागून दिवस चालले होते. एवढी अफाट भक्ती पालाईची होती की महादेवांचं सिंहासन त्या भक्तीने हादरत होतं बघा कैलासावरती. एवढी भक्ती मोठी. निसर्गाच्या नियमानुसार
पालाईचं आता वय झालेलं होतं. उंच असणारा तो डोंगर पालाई गवळण चढू शकत नव्हती. परंतु तिच्या मनामध्ये एक इच्छा व्यक्त व्हायची की मी महादेवांची भक्ती कशी करायची वर जाऊन. आता नियम तर माझा दररोजचा आहे. त्या महादेवांचं शिवलिंग दिसलं नाही तरी काहीतरी माझं चुकलंय असं तिला वाटत होतं. आणि शेवटचा निर्णय या पालाई गवळणनी घेतला बघा की आता मी इथून पुढे त्या उंच अशा डोंगरावर जाऊच शकणार नाही. आज शेवटचं जायचं. आणि कसं तरी बघा ते थरथरणारे हातपाय हलत हलत म्हणजे हळूहळू चढत चढत उंच असणारा तो डोंगर चढला. आणि पालाई माता महादेवांच्या समोर नतमस्तक झाल्या. ओम नमः शिवायचा जप केला. डोळ्यामधून पाणी वाहत होतं कारण ते अश्रू होते, आनंद अश्रू. देवा माझं वय झालं रे, आता मी आता हे उंच असणारा डोंगर मी चढू शकत नाही आणि तुझ्या भक्तीला मी आता उद्या या ठिकाणी येणार नाही. देवा माझी एक इच्छा आहे, तुम्हीच या डोंगराच्या खाली या ना मला भेटायला. मी उद्या नाही येऊ शकणार आणि माझी इच्छा तुम्ही पुरी करा. आणि पालाई त्या ठिकाणी महादेवांना हात जोडून आपली गुरं आणि पालाई त्या उंच असणाऱ्या डोंगरावरून खाली उतरली. संध्याकाळ झालेली होती. रात्रीची आपली कामं सगळी उरकली. धारा काढणं, स्वयंपाक करणं सगळं उरकलं. जेवण झालं आणि पालाई ओम नमः शिवाय म्हणत झोपी गेली बघा. पाटेची रात्र होती, पहाट झालेली होती, 3-4ची वेळ होती. पालाईंच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात देवादेव महादेव आले. पालाई उठ, मी आलोय. हा सगळा प्रकार स्वप्नातला होता. पालाई घाबरू नकोस. पालाई मी तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या गावात येतोय. परंतु ध्यान देऊन ऐक. तुझ्या गायीमध्ये असणारी कपिली गाय, काळी गाय ज्या ठिकाणी दुधाचा पाना सोडेल त्या ठिकाणी तू माती उकर. मी तुला दर्शन देईल. स्वयंभू स्वरूपात मी त्या ठिकाणी दर्शन देईल. आणि महादेव अंतर्धान पावले. पालाई सकाळी लवकर उठली बघा. झाडून लुटून गायांचं आपलं सगळं काम, धारा काढल्या. एवढ्या वयात सुद्धा तिला वाटत होतं की मी कधीही सगळी बातमी गावकऱ्याला सांगेल. आणि पालाईने बघा गावकऱ्याला सांगितलं की महादेवांनी असं मला स्वप्नात सांगितले. पालाईने आपल्या सकाळी बघा सगळ्या गाया सोडल्या आणि जी काळी गाय होती कपिला गाय एका जागेवरती गेले आणि तिने त्या ठिकाणी बघा पाना सोडला. 3-4 दिवस झालं उकरून झालं, खोल खड्डा होत होता परंतु शिवलिंग त्या ठिकाणी दिसत नव्हतं. त्या पालाई गवळीने निश्चय केलेला होता की जोपर्यंत शिवलिंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत अन्न आणि पाणी घ्यायचं नाही. 4-5 दिवसाचा बघा दिवस निघून गेले परंतु शिवलिंग काय दिसत नव्हतं. आणि पालाईने सुद्धा बघा काहीच खाल्लं नव्हता. या पालाई गवळीने अन्न नाही पाणी नाही. या भक्तीच्या ताकदीनं कैलासाचं सिंहासन हलू लागलं वरती. माता पार्वती त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला म्हणाल्या, स्वामी अहो भक्ताची एवढी परीक्षा तुम्ही घेताय. 4-5 दिवस झालं तुमच्या भक्तानं काही खाल्लं नाही, पाणी नाही, अन्न म्हणजे काहीच नाही. तुम्हाला दर्शन द्यावं लागेल आता. आणि महादेवांनी त्या ठिकाणी माता पार्वतीला सांगितलं की हे पार्वती आता आपल्याला जावं लागेल या पृथ्वीवरती. 6वा दिवस होता आणि तो दिवस होता चंपाष्टमीचा. आणि 6व्या दिवशी बघा शिवलिंग त्या ठिकाणी त्या मातीच्या खड्ड्यामध्ये मिळालं. प्रकट झालं शिवलिंग स्वतः. हजारो गावकरी त्या ठिकाणी होते आणि प्रत्यक्षात भगवान शिवशंकर पालाई जी गवळण होती तिला म्हणाले, हे पालाई मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे. तुला जो काय मागायचा आहे तू माग, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि पालाई गवळण त्या ठिकाणी म्हणाली, देवा महादेवा, देवा भोळ्या शिवशंकरा, मला धन नको, संपत्ती नको, काही नको. या जागेवरती तू चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सगळ्या भक्तांना दर्शन दे, आशीर्वाद दे आणि त्यांचं तू रक्षण कर. आणि माझी शेवटची इच्छा एक आहे, तुझ्या पायाशी मला घे रे. तीच इच्छा आहे बघा व्यक्त केल्या पालाई गवळींनं. छोटंसं मंदिर त्या ठिकाणी बांधलं गेलं बघा. हळूहळू काळ पुढं गेला. हजारो लोक त्या ठिकाणी यायला लागली महादेवांच्या आणि माता पार्वतीच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी. मंदिराचं काम पूर्ण व्हायच्या अगोदर पालाई गवळणीचा मृत्यू झाला बघा. म्हणजे पंचतत्वामध्ये विलीन झाल्या. कारण भगवान शिवशंकरांनी तथास्तु म्हटलं होतं की माझ्या पायाशी तुला जागा देईल. मंदिर बांधल्यानंतर ज्या मंदिराच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याच्या खाली बघा पालाई गवळणीची समाधी त्या ठिकाणी बांधण्यात आली. म्हणजे या ठिकाणी येणारे जे लाखो भक्त आहेत मल्हारी मार्तंडाची, पहिलं पाया पालाई गवळणीच्या पडावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं दर्शन ते आणि नंतर महादेवांचे म्हणजेच मल्हारी मार्तंडाचं. आणि पुढच्या काळाविषयी सांगायचं म्हणलं तर मित्रांनो हे मंदिराचं जे काम आहे ते हळूहळू पुढं झालं बघा.
रहमतपूर घ्या, आसपासची जी काही लोक आहेत प्रतिष्ठित, त्यांनी मंदिराला सहकार्य केलं आणि मंदिराचं काम पुढं झालं. परंतु भव्य जे काम आहे, दगडाचं जे काम आहे, ते काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार संताजी आणि धनाजी. आपण नाव ऐकलं असेल की ज्यांच्या भीतीनं मोगलांचीही गोडी पाणी पित नव्हती, असे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या मंडळींनी हे काम केलं, असे काही या ठिकाणी सोबत मिळतात. तर मित्रांनो, पालीचा खंडोबा आपलं दैवत, आणि या दैवताच्या दारात ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी न्याय निवाड्यासाठी आले होते. बघा, पाटलाचा न्याय निवाडा. कोण होणार पाटील? या महाराष्ट्रामध्ये जेवढे बी पाटील आहेत मित्रांनो, ही पाटील जी पदवी आहे ही पहिली छत्रपती शिवरायांनी दिलेली आहे. आणि आजही त्या गावामध्ये जो मान आहे पाटलाचा, ते पाटील म्हणजे देवराज पाटील. प्रत्यक्षात या पाटील घराण्याला छत्रपती शिवरायांनी मुद्रा देऊन, ताम्रपट देऊन, तुम्ही पाटील आहात, त्या ठिकाणचा कारभार पहा, न्याय निवाडा करा, हे छत्रपतींनी आदेश दिलेला आहे त्यांना. आणि आजही त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी होतं. मित्रांनो, पाली अशी पुण्यभूमी बघा, आणि नंतर भव्य असं मंदिर पुढे उभं राहिलं, आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायला येऊ लागले. मित्रांनो, भगवान शिवशंकर आले, माता पार्वती आले, परंतु मल्हारी मार्तंड कसं बरं म्हणू लागले या ठिकाणी? त्याचं रहस्य मित्रांनो, जेजुरीच्या खंडोबाची यात्रा 2-3 वेळा असते, म्हणजे प्रत्येक सोमतीला यात्राच म्हणा, परंतु पालीच्या खंडोबाची यात्रा एकच असते बघा, ती म्हणजे पौष पौर्णिमा, महत्वाची यात्रा. त्याचं रहस्य म्हणजे मित्रांनो, ही यात्रा नव्हे तर जेजुरीचा खंडोबा म्हणजे आपले मार्तंड भैरव आणि माळसा देवी यांचा विवाह या ठिकाणी झालाय बघा पालीला. हा विवाह सोहळा म्हणजे ही पालीची यात्रा 4-5 दिवस चालते. त्याचं सुद्धा रहस्य आहे, कारण मल्हारी मार्तंडांनी पालीलाच का बरं विवाह केला? अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. जेजुरीचा खंडोबा आणि पालीचा खंडोबा एकच आहेत, महादेवांचाच अवतार आहे सगळा, परंतु पालीलाच का विवाह केला? आणि हा जो विवाह झालेली जागा आहे, हा पौष महिन्यात जो विवाह झाला पौष पौर्णिमेला, लाखो लोक त्या ठिकाणी येतात बघा, लाखो लोक, सर्व जाती धर्माची. कारण मल्हारी मार्तंड हे दैवत तसं बहुजनांचं, सर्व जाती धर्माचं दैवत आहे बघा. सर्व जाती, 18 पगड जाती त्या ठिकाणी येतात, आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचा मान आजही त्या ठिकाणी दिला जातो. तर मित्रांनो, पालीला खंडोबा देवाचा विवाह का झाला याची सुद्धा बघा थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया, या यात्रेनिमित्त माहिती. तर मित्रांनो, ज्या वेळेला हे समुद्र मंथन झालं, आणि समुद्र मंथन देव आणि दानव म्हणजे देव आणि राक्षसांच्यात झालं, त्यातून अप्रतिम अशी रत्न बाहेर आली, त्यातून विषही बाहेर आलं, ते विष महादेवांनी पेले, आणि याच्यानंतर अमृत सुद्धा बाहेर आलं. आणि अमृत ज्या वेळेला आलं त्यावेळेला राक्षस सुद्धा म्हणू लागले, आम्हाला सुद्धा अर्ध पाहिजे, कारण ठरताना ठरलं होतं अर्ध सगळं. देवांना वाटलं की अमृत जर राक्षसांना मिळालं तर राक्षस अमर होतील आणि अन्याय करतील या पृथ्वीवरती सगळीकडेच. आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू देवानं मोहिनी रूप घेतलं आणि स्वतः हे अमृत बघा डोक्यावर घेतलं आणि राक्षसांना फसवलं. राक्षसांना अमृतच दिलं नाही, देवांना अमृत दिलं. हे मोहिनी रूप एवढं सुंदर होतं की भगवान शिवशंकर त्या ठिकाणी बघा मोहित झाले. आणि त्यावेळी या मोहिनी रूपानं सांगितलं, देवा तुमची मी इच्छा पूर्ण करेल. ज्या वेळेला तुम्ही मार्तंड भैरव अवतार घेताल या पृथ्वीवरती, त्यावेळेला माळसा म्हणून मी अवतार घेईल आणि तुमची इच्छा पूर्ण करील. ज्या ठिकाणी तुम्ही स्वयंभू आलात त्या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण करील. जे स्वयंभू स्थान आहे महादेवांचं मित्रांनो, ते पाली आहे बघा. ही भगवंताची लीला सगळी. आणि याच्यानंतर पुढच्या काळामध्ये प्रत्यक्षात महादेवांनी माता पार्वतीच्या शरीरामध्ये प्रवेश केला. माता पार्वती सुंदर दिसू लागली, महालया म्हणून त्या ठिकाणी बघा नाव मिळालं. आणि नंतर या पृथ्वी तलावरती नेवास या ठिकाणी तिमसेट नावाचे वाणी महादेवांची अफाट भक्ती करत होते. आणि प्रत्यक्षात महादेव प्रसन्न झाले. तिमसेट वाण्या, अरे मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, अखंड या विश्वाची माता पार्वती माता तुझ्या घरी येते, देवानं सांगितलं स्वप्नात येऊन. आणि तिचा विवाह जेजुरीचा खंडोबा मल्हारी मार्तंड भैरव मी स्वतः येईल तुझ्याकडं, तिथं तुझ्या मुलीचा हात मागायला स्वतः घेऊन जाईल आणि पालीला तू विवाह होईल, तुला पालीला घेऊन यायला लागेल मुलीला. तसंच घडलो. तिमशेट वाणी सकाळचा उठला आणि सुंदर अशी छोटीशी मुलगी या तिमशेट वाण्याच्या अंगणामध्ये खेळत होती, तोंडात बोट घालून. वाण्याला आनंद झाला आणि तिचंच बघा माळसा नाव ठेवलं होतं. माळसा हळूहळू मोठी होऊ लागली. मल्हारी मार्तंडाला कळालं सगळं हे रहस्य आहे. तिमशेट वाण्याला सांगितलं जेजुरीच्या खंडोबानी
की तू पालीला ये. आणि पालीला आल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी जेजुरीचा आपला खंडोबा मल्हारी मार्तंड आणि म्हाळसा देवी म्हणजे साक्षात पार्वती माता. पौष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर मित्रांनो हा विवाह त्या ठिकाणी झाला. लाखो शिवगण प्रत्यक्षात पाली या ठिकाणी आलते. 33 कोटी देवांनी फुलांचा वर्षाव केला या पौष पौर्णिमेला आणि पाली या ठिकाणी भगवंताचा विवाह त्या ठिकाणी म्हाळसा देवी बरोबर झाला. तो क्षण आनंदाचे अश्रू येतात तो क्षण पाहून. आणि आजही तो क्षण, कारण त्यावेळेला आजूबाजूच्या परिसरातील काही लोक बैलगाड्या घेऊन त्या ठिकाणी आलती बघा. आणि आज सुद्धा बघा पौष पौर्णिमेला जे जे लोक आलते, ज्यांचे पूर्वज आलते, त्यांना त्या ठिकाणी आजही मान मिळतो. आणि आज सुद्धा बघा पौष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर खंडोबा देव आणि म्हाळसेचा विवाह त्या ठिकाणी चालतो. त्यावेळेला कोल्हापूरवरून चोपदारांचा घोडा आलताना आजही त्या ठिकाणी कोल्हापूरवरून चोपदारांचा घोडा आदल्या दिवशी येतो बघा कलवरीला बसायला. अनेक काठ्या त्या ठिकाणी मानाची येतात. वायकरांची काठी, रहिमतपूरची मानाची पालखी, लिमकरांची पालखी, काटापूरकरांची पालखी मान्यांची, तळबीडची पालखी, तळसळ येथील काठी बघा असती पालखी. अनेक पालख्या बघा, ज्याचा ज्याचा मान आहे. सगळ्यांची नावं आपल्याकडे नाहीत, पण अनेक पालख्या आणि काठ्या त्या ठिकाणी येतात बघा. आपट्याची पालखी आहे, चितळीची पालखी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे करवडीचा 12 बैलाचा गाडा आजही त्या ठिकाणी बघा येतात. काही वेळेला आता शासनाच्या मान्यता नाही त्यामुळे ट्रॅक्टरवरून सुद्धा येतात बघा. आणि रहिमतपूरचे बाळासो खंडू सावंत यांची पालखी सुद्धा येते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मान आहे तो शिवणीचा गाडा. सांगली जिल्ह्यातला पवारांचा गाडा, पवारांना फार मोठा मान आजही तिथे आहे बघा. कारण पूर्वी त्या टायमाला पवारांचा गाडा हजर होता. पवार होते मल्हारी मार्तंडाच्या विवाहाला, आजही त्यांचे वंशज त्या ठिकाणी आहेत. तर मित्रांनो वायकर अनेक अशी नावाची मंडळी आहेत. मंडळी देवाला मंदिरातून लग्नाला घेऊन जातात पावल्यावर. म्हणजे देवराज पाटलांचा जो वाडा आहे, मी मगाच तुम्हाला सांगितलं की छत्रपती शिवरायांनी देवराज पाटलांना पाटील केलंय बघा. त्या घराण्याला मुद्रा छत्रपतींनी सांगितले. त्या पाटलाच्या वाड्यापासून सगळी मानाची मंडळी निघतात आणि मंदिरात येतात. आणि मंदिरात ज्या वेळेला देवाला लग्नाला घेऊन जातात, पहिला मान बघा मूर्तीला हलवण्याचा देशपांडे यांचा आहे. आणि नंतर देवराज जे पाटील आहेत त्यांचे वंशज म्हणजे त्यांच्या कमरेला देव लावतात. आणि बाकीचे सुद्धा 3 पाटील असतात दोन्ही बाजूला, म्हणजे ही 4 पाटील सगळे डावीला आणि उजवीला. आणि नंतर मल्हारी मार्तंड म्हणजे आपले खंडोबा आणि म्हाळसा देवीची मूर्ती जी शिवणी पवारांच्या गाड्यामध्ये ठेवली जाते. नंतर रथ आहे, हा मान पवारांना आज बी त्या ठिकाणी मिळतो बघा. आणि सगळी लोक जसा जसा मान आहे त्यांना क्रमाक्रमाने हा मान मिळत बावल्याकडे देवाच्या लग्नाला चाललेले. आजही त्या ठिकाणी राजे महाडिक म्हणजे छत्रपती शिवरायांचे जावई आजही त्या ठिकाणी बघा त्यांचे वंशज खोबऱ्या आणि भंडाराची उधळण करतात. त्यांची जागा त्यांना उभं राहण्याची. आणि मित्रांनो अशा प्रकारे मल्हारी मार्तंड आणि म्हाळसा देवीचा विवाह पाली या ठिकाणी पार पडतो का पौष पौर्णिमेला. लाखांनी लोक येतात. उंच आकाशात भंडारा खोबरं उधळलं जातं. येळकोट येळकोट जे मल्हार म्हटलं जातं बघा. संपूर्ण हे पालीचा जो भाग आहे तो सोन्यासारखा दिसू लागतो बघा. सोन्याची पाली त्या दिवशी होती. आजही आपण पाहतो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्यांचं कुलदैवत हे मूळ जेजुरीचा खंडोबा आणि पालीचा खंडोबा म्हणजे खंडोबा हे दैवत. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो की ज्याला कुलदैवत कोणाला माहीत नाही त्यांनी खंडोबा देवाला जायचं. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचा आणि भंडारा उधळायचा. तेच आपलं कुलदैवत मानायचं. कारण अखंड या विश्वाला निर्माण करणारा माता आणि पिता हे भगवान शिवशंकर आणि माता पार्वती संपूर्ण देवी देवता सगळ्यांचे. त्यामुळे सगळ्यांचं हे कुलदैवत चालतं. आपल्या जीवनाची सुरुवात करताना आपलं कुलदैवत आहे. एकदा तरी आपण मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. चाहे जेजुरीला जा किंवा पालीला जा, ज्या ज्या ठिकाणी मल्हारी मार्तंडाचं दैवत आहे त्या त्या ठिकाणी जा, नतमस्तक व्हा आणि मगच सुरुवात करा आपल्या संसाराला. एकदा तरी वर्षातून जायचं. आणि मित्रांनो सुंदर अशी पालीची कथा आपल्याला आवडली असेल खंडोबा देवाची तर येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट आम्हाला जरूर द्या. आणि ही माहिती जाऊ द्या 7 समुद्राच्या पलीकडे शेअर करा जास्तीत जास्त. मल्हारी मार्तंडाची थाप आपल्या पाठीवरती राहील. जय हिंद जय महाराष्ट्र.